श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, आनंदाने जगण्याचा सोपा उपाय. जी माणसे हक्काने आपल्याकडे येतात ती परत जाता कामा नयेत आणि जी जातात ती आपल्या लक्षात पण येता कामा नयेत. अडथळे तर क्षणिक असतात, पण त्या क्षणात खचून न जाता धीराने त्याच्या सामोरे जाणे हेच खरं आयुष्य आहे. जीवनात जलगतीने मिळणारे यश अहंकार निर्माण करतं, तर उशिरा मिळणारे यश आपलं व्यक्तिमत्व तयार करतं. तू कोणाचं वाईट चिंतू नको, तुझं कधीच वाईट होणार नाही. तू कोणाला दुखवू नको, तुला कोणी दुखवणार नाही. तू कोणाबद्दल वाईट बोलू नको, तुझ्याबद्दल कोणीही वाईट बोलणार नाही. तू कोणाला फसवू नको, तुला कोणी फसवणार नाही. तू कोणाला उपाशी नको ठेवू, तू कधी उपाशी राहणार नाहीस. सेवा करत राहा, सेवा करायला प्रवृत्त करा. तुला मी कधीच एकटं पाडणार नाही. श्री गुरुदेव दत्त. कोणतेही कारण असो, रागवू नका, चिडू नका, मोठ्याने बोलू नका. मन शांत ठेवा, विचार करा, नंतर अंमलबजावणी करा. त्रास फक्त तुम्हालाच होणार आहे. मनशांती व सुख फक्त तुम्हालाच. विचार ही एक विलक्षण शक्ती असून तुमचे भलं करण्याचे प्रचंड सामर्थ्य तिच्या विचारात आहे. म्हणून विचार बदला म्हणजे नशीब बदलेल. विचार बदलला म्हणजे स्वभाव बदलतो. स्वभावातील बदलामुळे सवयी बदलतात. सवयी बदलल्यामुळे व्यक्तिमत्व बदलते. व्यक्तिमत्व बदलले की आपले भविष्य नक्कीच बदलते. आपण किती सहजपणे बोलून जातो ना की आम्ही स्वामी भक्त आहोत. खरं तर स्वामी भक्त होणे साधी गोष्ट नाही. ही पदवी नाही, हुद्दा नाही, तो एक मिळालेला जन्म आहे. जेव्हा जेव्हा आठवण येईल तेव्हा तेव्हा नामस्मरण करा. कुठे आहात, कसे आहात याचा अजिबात विचार करू नका. 2 ते 4 वेळा नाम घेऊन विसरला तरी चालेल, काही हरकत नाही. पुन्हा जेव्हा आठवण होईल तेव्हा पुन्हा नामस्मरण करा. संख्या महत्त्वाची नाही, तर नाम घेणं महत्त्वाचं आहे. लक्षात घ्या. थेंबे थेंबे थळे सारखे म्हणतात ना, तसेच आहे हे. हळूहळू संख्या वाढत जाईल आणि गरज पडेल तेव्हा हेच नाम तुमच्या उपयोगाला येईल. अगदी मागणी न करता देखील तुमच्या मदतीला येईल. सुरुवातीला 5 ते 10 वेळा नामस्मरण झाले तरी हरकत नाही. निराश होऊ नका, उलट आनंद माना की काही नाही त्यापेक्षा किमान 10 वेळ तरी नाम घेणे झाले. पुढील वेळेस जास्त नाम घेण्याचा निश्चय करा. श्री स्वामी समर्थ.